मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आझाद मैदानमध्ये आंदोलन। हिंदी भाषेच्या अभ्यासासाठी डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखालील समितीला विरोध। पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ आंदोलनासाठी हजर राहणार। छत्रपती संभाजीनगरमधील वीज हॉटेल खरेदीचा मुद्दा विधान परिषदेत। विरोधकांचे आरोप बिनबुडाचे, शिरसाटांचं उत्तर, तर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। मी पाकिस्तानी एजंट 26/11 हल्ल्यातही सहभागी होतो, तहूर राणाची एनआयएकडे मोठी कबुली, सूत्रांची माहिती। गंगापूर धरणामधील विसर्गामुळे गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली। गोदाघाट आणि रामकुंडा परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं। नाशिकमधील गंगापूर धरणाचे सर्व 9 दरवाजे उघडले। 5186 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। धरणातून आणखी 1150 क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवणार।